विठ्ठल सोमा गंभीरे हौशीराम भाऊ किरीठी प्रसिद्ध असलेला डांगी वळू बस फिरव देतोस तर लय बेकार वस्तू आहे. तर चला मित्रांनो, आपण आलो मोगरे या ठिकाणी. भव्य दिव्य असं शेतकरी जनावर व डांगी जनावरांचे प्रदर्शन आहे इथं. तर इथं आता वळूंची निवड आहे, म्हणजे डांगी बैल त्यांच्या त्या चॅम्पियनची निवड आहे. तर इकडे आपले भोसले कंपनीचे बैल आहेत. तर सत्कारांचा कार्यक्रम सुरू झाला होता. एक मागून एक असे आलेल्या पाहुण्यांचे इथं सत्कार चालू आहेत. BGM फाउंडेशनच्या मार्फत इथे डांगी जनावरांचं भव्य प्रदर्शन भरलेलं आहे. डांगी प्रजातीतील आदत वळू सध्या रिंगणामध्ये आलेले आहेत. चाल तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला, 4 वळू या आदत गटामध्ये इथं हजर आहेत सध्या. बघू, चारही बैल जे आहेत एकदम तापट स्वभावाचे आणि शेतकऱ्याने लावलेला जीव, त्याच्यावरती घेतलेली मेहनत यावरून समजते हे बैल त्यांची ठेवण कशी आहे. तर चला, रिंगणाचं उद्घाटन आता होणार आहे. आपले प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांच्या मार्फत. आता या कृषी प्रदर्शन जे आहे आपलं डांगी जनावरांचं प्रदर्शन, त्याच्या रिंगणाचा सोहळा तयार होतो इथं. तर त्याचं उद्घाटन लगेचच चालू होणार आहे. एकाच एक तडजोडीचे असे हे डांगी वळू, त्यांची उभी राहण्याची पद्धत, आपल्या सह्याद्रीमध्ये तग धरणारी ही डांगी प्रजाती, एकदम प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे. तर आता लगेचच डांगवळी वळू यांची निवड प्रक्रिया चालू होणार आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांनो शेअर करा. या उंच मैदानावरती जसे गोकुळच नांदत आहे असे वातावरण झालेले आहे. सर्व पशु तर ज्या वळूचा नंबर आलेला आहे त्या वळूचं पूजन केलं जातं. मस्तपैकी त्याला बिल्ला बांधला जातो. तर या बघा, बैलाचं पूजन झालेलं आहे आता डांगी आदत गटाचं. स्टेजच्या समोर त्या लगेचच आपल्याला रिझल्ट भेटणार आहे. त्यांनी थोड्या बाजूला व्हावं असे हे सुंदर वाहन आपण सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये सगळे गुणवत्तेचे आलेख वापरून या ठिकाणी निकाल घोषित केलेला आहे. कृपया आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे. गंभीरवाडी यांच्या पशुचा 3रा क्रमांक या ठिकाणी आलेला आहे. त्याचप्रमाणे धामणी येथील श्री सागर रतन भोसले यांच्या पशुचा 2ऱ्या क्रमांकाने निवड झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे धामणी येथील श्री भाऊसाहेब राजाराम गोटे यांच्या पशुची 1 नंबरने निवड झालेली आहे. निवड समितीने या ठिकाणी डांगी 2 दात या गटातील श्री नामदेव श्रावण खाडे, विठ्ठल सोमा गंभीरे, हौशीराम भाऊ किरवे अशा वळूंचे 3 नंबर काढले जातात. ज्या बैलाचा नंबर आला त्याला एक बिल्ला बांधला जातो आणि असं या बैलाचा नंबर आलेल्या धामणीकरांचा वळू आहे या आदतमधला. तर चला, असेच संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आपल्या चॅनलवरती. आपण धामणीकरांचा वळू आहे, भोसले म्हणून नाव आहे यांचं. चला मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला पुन्हा एकदा मित्रांनो सबस्क्राईब करा. नामदेव श्रावण खाडे, विठ्ठल सोमा गंभीरे, हौशीराम भाऊ किरवे आणि हरिदास महादू गवळी श्री हरिदास महादू गवळी यांच्या डांगी 2 दात या उमद्या देखण्या
आहेत समाधान भाऊ भोर वाघेरे, त्यांना पुढील कार्यक्रमासाठी जाण्याचं असल्यामुळे त्यांनी या संयोजन कमिटीकडे एक विनंती केली की आम्हाला कृपया रिंग अतिशय सुंदर आगमन होत आहे. आपल्या डौलदार शरीर यष्टीसाठी प्रसिद्ध असलेला डांगी वळू बघा, त्याची चाल, त्याचा रुबाब, त्याचे जातिवंत असे शारीरिक गुण वैशिष्ट्ये सर्व 4 जाती आपल्या वासऱ्याला लेकराप्रमाणे त्याची लहानपणापासूनच काळजी घेत असतो. खऱ्या अर्थाने या वळूंना इतकं समितीच्या कुशल तज्ञांनी आपले सगळे निकष लावून या ठिकाणी निकाल घोषित केले. त्याप्रमाणे श्री सुदाम देवराम आंबेकर शिरेवाडी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक यांना 3रा क्रमांक प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे श्री जालिंदर निवृत्ती हगवणे टहाकारी यांना 2रा क्रमांक प्राप्त झालेला आहे. आणि अकोले जिल्हा अहिल्यानगर शमशेरपूर येथील रहिवासी असलेले श्री मधुकर कारभारी डोनर यांच्या या उमद्या डांगी 4 जात यांना प्रथम क्रमांकाचा या ठिकाणी हा प्राप्त झालेला आहे. 1 नंबरचा क्रमांक श्री मधुकर कारभारी डोनर, राहणार शमशेरपूर, तालुका अकोले यांना प्राप्त झालेला आहे. सर्व पशुपालकांचं मनपूर्वक स्वागत. सर्व विजेत्या पशुपालकांना आणि त्या कामांचा दर्जा अतिशय चांगला आहे आणि म्हणूनच निलेश साहेबांचं स्वागत या ठिकाणी कमिटीच्या वतीने जगन भाऊ गवारी त्यांचं स्वागत करीत आहेत. स्वदेश फाउंडेशनचं काम अतिशय गतिमान आहे. समाजाला विकासाच्या दिशेने नेणारं हे स्वदेश फाउंडेशनचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. निलेश साहेब आणि त्यांच्या सोबत आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मोगरे गावामध्ये सैन्य दलामध्ये त्यासोबतच 8 दात गटातील वळू देखील रिंगणाबाहेर आणून ठेवावे. 8 दात गटातील वळू हे बक्षीस प्राप्त झालेलं आहे. डांगी 6 दात या गटामध्ये बारी, तालुका अकोले येथील श्री किरण किसन खाडे यांच्या डांगी 6 दात यांना प्रथम क्रमांकाचा हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. यांच्या या वाहनाला 1ल्या नंबरचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. बस फिरव देतच. बीजीएमचे प्रमुख श्री किशोरजी गजघाटे साहेब, श्री दुर्गेशजी शर्मा साहेब, श्री विवेकजी सहारे साहेब प्रदर्शनाला भेट दिली. त्यांना मनपूर्वक आताच विजू भाऊंनी वर्णन केल्याप्रमाणे डांगी वळूंची त्वचा, कपाळ, शिंगे, खुरे आणि रंग या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे डांगी वळूला कोकणचा राजा किंवा पावसाळ्यातील इंजिन असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
त्यांचे महत्व जर आपण बघितले तर ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो, जसं की त्यानंतर मित्रांनो मधुकर कारभारी ढोनर समसरपूर यांच्या डांगी वळूचा चॅम्पियन म्हणून इथे नंबर आलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.